गोव्यातून दंगल नियोजनाचा फडणवीसांचा प्लॅन, मनोज जरांगे पाटील यांचा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून मराठा नेत्यांना संपवण्याचं काम करत आहेत आणि मराठा अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। सोबतच प्रशासनातील मराठा अधिकाऱ्यांना त्रास होत असेल तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन जरांगे यांनी केलं आहे। मी आल्या नगरीतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्याच्या विशेष नेत्याला, सगळ्या पक्षातल्या। देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय। आमचा कैलवास नाही, तुम्ही सावध व्हा। त्यांनी ना आता हे पटणार नाही नेत्याला, पण अंधारातून 100% पटणार। सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची ओळी दिली, एक एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं पुरं त्याला कळतं। इतका बेभरोसी माणूस असतो का? तुझ्या पक्षात आलेत ना ते आता, तरी तू तुला एक म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस। बघा ही दशा आहे मराठ्यांची, हे तुम्हाला आतल्या आत पटतंय त्यांना। पण आता मीडियात येणार ते, मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुशी तिथं बळच हाताळा काढी, पण आतून यांना सगळ्याला माहिती ह्यो माणूस गिअर मध्ये आणून संपवायला लागला। मला भाजपचे फोन करते आता, ते म्हणजे हा बघ आमचे कुणाचे 5 लाखाचे कुणाचे 20 लाखाचे काम गुंतलेले आहेत, आम्ही तिकडे येतं आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय, मग आम्ही सत्तेत आहे, आमचे पोरं पुरी आम्हाला शादीत आहेत। जर लय मोठे येतं मग ते नाव नको सांगायचं त्यांचे आधी आकडा तरी आमदार खासदार मिळून सगळे मला 30-32 जण तरी फोन आले असे आहेत म्हणून। आणि त्यांच्याच पक्षातले काय तर मंत्री सांगत आम्हाला ओटी दिलाय, कामच करताय ना म्हणे। नाव सांगितलं का पचका होईन, पण कामच करतायत। आणि खरे हो ते दुःख आहे आता काय कसं बघायचं, काय लयच मक्कर जाऊन येते गव्हा पटापटा कामच करीत नाही। असं लोकांना असं बेजार करून टाकतात ना, गोरगरीब जनतेला बेजार करतात, मराठ्यांना बेजार करतात, 18 वगैरे जातीच्या लोकांना बेजार करतात, मुद्दाम देत नाहीत। दलित मुस्लिमाला द्यायचे नाही। आता तर नवीनच सुरू केलंय मी त्या देवेंद्र फडणवीस बहादरांनी ते की मी ओबीसी साठी लढणार आणि मराठ्यासाठी कोण लढणार? मग तिथं काय चावतं का? निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं, रक्त महा ओबीसीच आहे। आणखीन मोठी निवडणूक आली म्हणायचं महा हिंदूचं रक्त आहे। परत त्याचं रक्त एक तर कोणाचं आहे आम्हाला मेळ लागाना। ही पद्धत चांगली नाही। आता लोकांना ओबीसी सुद्धा कळून चुकलं, ह्यो फक्त भांडण लावायचं काम करतोय। त्याला आता आम्ही 29ला मुंबईला चाललोत ना, त्याने आखणी केली वाटतं गोव्यात, सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे, बाकीचे ओबीसीत जात नाहीत, त्यांच्या पक्षाचे ओबीसी तिकडे नेले, त्यांचे कानं भरलेत वाटतं मराठ्याच्या विरोधात दंगल करा म्हणून। जर का दंगल झाली ना देवेंद्र फडणवीस साहेब, तर जबाबदारच तू आहे आता। हो, इथं आता मोकळीक नाहीये। ओबीसीचे जिथं जिथं मंत्री केले ना, ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले। तर सांगू कर ना, कोणी सांगितलंय मला, तो 30 वर्षाचा कार्यकर्ता आहे भाजपचा, अस्सल नेता आहे। तो म्हणतो आता मला ओबीसीचे चिल्लर नेते नसते का ते गावातले, ते येऊन म्हणतात तुम्हाला काम देऊ का, आमच्या पालकमंत्र्याला सांगू। आणि तो म्हणला मग मी कसा झक मारली का इतक्या वर्षी पक्षात, तुझ्या हाताने मला काम घ्यायचंय? पक्ष वाढवल्याला माणूस कधी काय तुम्ही लावलंय फडणवीस, कसा पक्ष वाढायचा? इथं मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय, भाजपमधले मोठमोठाले। मला सोलापूरमध्ये सुद्धा हे सांगितलंय, फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणलं आमचं नाव सांगा, उद्या मीडियात सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास आहे। म्हणजे ओबीसी जिथं मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय, नांदेडला त्रास व्हायला लागलाय। आमचे पालकमंत्री होते मराठ्याचे, त्रास देतात का ओबीसीला? दाखवा बरं त्रास दिल्याला। तुमचे झाले की लगेच कसं सोलापूरला ओबीसी मंत्री झाला लगेच त्रास होतो, असं कसं काय होतंय? ही नवीनच सिस्टम आणली देवेंद्र फडणवीस।